तर आज बऱ्याच दिवसानंतर चाललो होतो मित्रासोबत त्याच्या मिरच्यांच्या रानामध्ये आणि त्या दिवशी झालेल्या वादळामध्ये रस्त्यात पडलेल्या बाबळीमुळे रस्ता तर बंद होता। मग मित्रांनी ऊसाच्या कडकडने शॉर्टकट मधून गाडी काढली आणि मग आम्ही रानात आलो। तर पाऊस झाल्यामुळे बऱ्याच दिवस मित्राच्या ठिबकची लाईन बंद होती आणि मग लाईन बंद असल्यामुळे ठिबकच्या पाईप मध्ये कचरा जाऊन बसला होता। मग जे होल बुजले होते त्यात मित्रांनी पिन घालून त्यांना चालू केलं आणि आजच्या ढगाळ वातावरणामुळे रानातलं वातावरण तर बघण्यासारखंच झालं होतं। आणि मग या चांगल्या वातावरणात आम्ही दोघं मित्र कॉक चालू करायला वरती चाललो होतो। मग मित्रांनी बेंडापाशी असलेल्या पाईपाचे सगळे कॉक चालू केले। आता कॉक चालू करून आम्हाला जायचं होतं परत ठिबकच्या शेवटपर्यंत, कारण शेवटी ठिबकच्या पाईप मधून मोकळं पाणी सोडलं ना तर त्यात असलेला सगळा कचरा बाहेर येतो आणि ठिबकचं पाईप एकदम व्यवस्थित चालतात। मग सगळा कचरा निघाल्यावर परत पाईप बांधायला सुरुवात केली आणि मित्र इकडे पाईप बांधतोय तर या बारक्याचा इकडे वेगळाच खेळ चालला होता। मग रानातलं सगळं काम आवरून आम्ही गावाकडे निघालो आणि आता गावात कशाला तर रानातलं काम झाले म्हणलं काहीतरी खायला पाहिजेच ना। मग गावात आल्यावर आमचा खायचा कार्यक्रम पहिला उरकून घेतला। पण